महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी गावठाण येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात जाऊन बजावला मतदानाचा हक्क। महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे मतदानापूर्वी घेतले कालभैरवनाथाचे दर्शन। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदानाच्या अगोदर पिंपरी गाव येथील कालभैरवनाथाचे दर्शन घेतले आहे। मतदानापूर्वी संजोग वाघेरे यांच्या घरी त्यांचे औक्षण देखील करण्यात आले। जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी करून आपल्या विजयाचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। नागरिकांनी आज आपला मतदानाचा हक्क बजवावा असे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आवाहन केले आहे। महामुंबईसह मिलिंद खार पाटील, पिंपरी, पुणे। नाही एवढं जायचं राहू द्या। एक मिनिट एकच मिनिट हाँ गौरव पेटवली का ओके हो चालेल ओके मतदान सुरू द्या। मतदान केलं ना मतदान करणे कोण थँक्यू सर। 297 तुमचं झालं मतदान? जाऊ द्या तुम्ही भाऊ एक मिनिट भाऊ पुढे या ना। आज वातावरण देखील चांगलं आहे आणि थोडी गरमी पण कमी असल्यामुळं निश्चितच आज मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मतदारांचा उत्साह पाहिला तर असं वाटतं की निश्चितच महाविकास आघाडी आणि उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित होईल असं मला वाटतं। आपण जे म्हणजे प्रचारावेळेस जे पण मुद्दे उचलले होते लोकांपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचले होतात लोक ठामपणे उभं राहतील का, विजय निश्चित करतील का? निश्चितच, कारण गेले 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीनं जे आश्वासनं दिली ते आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे आणि जी नाराजी आज मतदारांमध्ये होती ती नाराजी आज या ठिकाणी दिसून येईल की ती मतदानाच्या रूपातनं निश्चितच मतदार राजा या ठिकाणी आपलं मत महाविकास आघाडी मशालीला देईल असं मला खात्री आहे। सर, नागरिकांना काय आवाहन करायचं? मतदार केंद्रावर मतदार रांगा लावत आहेत, कुठेतरी ही परिवर्तनाची नांदी असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच परिवर्तन होतं आहे, कारण की आज देशाला वाचवायचं आहे हे सर्वसाधारण नागरिकांनी मनावरती घेतलेलं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मतदार राजांनी आपल्या हातात घेतलेली आहे। सर, नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही मतदान करतो? मी आपल्या मार्फत नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करावं, म्हणजे आपलं पुढं दुसरीकडं काय काम असेल तर पहिलं मतदान करून मग आपण आपल्या कामाला जावं अशी मी आपल्या माध्यमातून मतदार राजांना विनंती करतो। भाऊ, तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत आणि त्यांच्या म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात 2 दिवसापूर्वी होर्डिंग लावण्यात आलं होतं मतदानाच्या 24 तासाआधी सांगवी परिसरामध्ये, कसं पाहतो तुम्ही? आता स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकनेते आहेत आणि या चिंचोड मतदारसंघाचे आमदार देखील 2 टर्म ते राहिलेले आहेत
तर निश्चितच अशा आमदारांचा जो फलक त्या ठिकाणी लावलेला होता, तर ही दुर्दैवाची बाब आहे की तो फलक त्या ठिकाणी पाडला गेला. तर निश्चितच मला असं वाटतं की बाबा या बाबतीमध्ये त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि भाजपवाले निश्चितच या बाबतीमध्ये विचार करतील. 2019ला आपण म्हणजे शहराध्यक्ष होते राष्ट्रवादीमध्ये, त्यावेळेसची जी पार्थ पवारची पराभव आता शेवटी त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो आणि आम्ही ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये प्रचार करून पारदादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि दुर्दैवाने आम्हाला अपयश आलं. त्यामुळं निश्चितच कुठंतरी ही सलाह आहे